आत्म्याला जिवंत करणारी ताकद जगाच्या खाली, नरकात, स्वर्गात कुठेच नाही. ती फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताजवळ. जग आणि जगातल्या गोष्टी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतील, पण माझा येशू तुम्हाला सांगतो बिलीव्ह. विश्वास मात्र धर. ही परिस्थिती डू नॉट एक्सेप्ट व्हॉट आय एम गोइंग टू टेल. बिलीव्ह, होल्ड इट अँड डिपेंड ऑन दॅट. हे तुमचं आयुष्य आहे, ते देव तुम्हाला देणार आहे. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला अभिवादन सादर करतो. आणि हा जो महिना आहे, आपण असं म्हणतो त्याला फेथ इन जीसस, येशूवरील विश्वास. आम्ही पण म्हणतो माझा विश्वास आहे, पण हे जे वचन आहे देव माझ्याशी बोललेलं आहे. खरंच माझा विश्वास देवावर आहे काय? आणि आता जे आपण पाहणार आहोत लोक वर्तमान याचा 8वा अध्याय 40 ते 42 आणि 49 ते 56 यावेळेस आपण शास्त्र भाग वाचणार आहोत. लोक वर्तमान याचा 8वा अध्याय त्याची 40 ते 42 वचन. आज जे तुम्ही ऑनलाईन आहात आणि इथं बसलेले या सर्वांसाठी आहे, मी विश्वास ठेवेल आणि जी मेलेली गोष्ट आहे ती जिवंत होणार आहे. हा चमत्कार याच दिवशी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे जर तुम्ही विश्वास करत असाल तर. नंतर येशू माघारी आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पहा, याईर नामे कोणी मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून आपण माझ्या घरी यावे अशी त्याला विनंती केली, कारण त्याची सुमारे 12 वर्षाची एकुलती एक कन्या होती. तिचं वय दिलंय 12 वर्ष. ती मरणमुख झाली होती. मग तो जात असता लोकसमुदायांनी त्याच्या भोवती गर्दी केली. आता इथे तोडून आपण डायरेक्ट 49व्या वचनाकडे येणार, कारण आपल्याला याईर समजून घ्यायचा आहे, फार महत्वाचा आहे. तो बोलत आहे इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, आपली मुलगी मरण पावली आहे. घटना काय? येशू घरी जायला निघाला. त्याचा विश्वास काय? माझी मुलगी मरायला टिकलेली आहे आणि येशू माझ्या घरात आल्याने माझी मुलगी बरी होणार आहे, जिवंत होणार आहे. आज आपण येशू जर माझ्याकडे आला तर परिस्थिती बदलते. हे त्या ठिकाणी पाहिजे. गुरुजीला श्रम देऊ नका. ते ऐकून येशू म्हणाला, होऊ नका, विश्वास मात्र धर. आणि आज आपण हेच पाहणार, विश्वास मात्र धर म्हणजे ती बरी होईल. नंतर त्या घरी आल्यावर मग त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते. पण तो म्हणाला, रडू नका. येशू काय म्हणाला? रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे. येशू काय म्हणतो? ती मेली नाही, झोपेत आहे. तरी ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे त्यांनी त्याचा उपहास केला. नाही द्यायचंय. तुम्ही स्वतः ठरवायचंय की माझा विश्वास आहे की नाही. आज या ठिकाणी फेथ या शब्दाविषयी आपण शिकत आहोत. त्याची व्याख्या सुद्धा पाहणार आणि व्याख्या तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. इब्रिकराच्या पत्रात 11व्या अध्यायात ती व्याख्या दिलेली. तिच्याकडे जाणार नाही. मला जो FAITH
या शब्दाशी तुम्हाला प्रूव्ह करायचंय आणि मग त्या याईर नामी माणसाकडे तुम्हाला घेऊन जायचंय. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? फेथ म्हणजे विश्वास. जे इब्रीकराच्या लेखक म्हणतोय ते आपण अप्लाय कसं करणार आहोत ते मला तुम्हाला सांगायचं. हे आपण वाचलं, तुमच्या अंडरस्टँडिंग ऑफ माइंड मध्ये हे आलेले, याला विश्वास म्हणतात. म्हणजे काय? न दिसणारी गोष्ट. चला, तुमच्याकडे कॅन्सर आहे, तो बरा झालाय, विश्वास ठेवा. चला, तुमच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, विश्वास ठेवा की तुम्ही सधन झालेले आहे. चला, तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, तुमची डायबिटीज वाढलेला आहे, तो अप्पर लेवलला गेलेला आहे, तुमचा बीपी अप्पर लेवल आहे, विश्वास ठेवा, करून दाखवा, प्रॉब्लेम इथे येतो. मला हे प्रॅक्टिकली तुम्हाला सांगायचं कशा रीतीने हा विश्वास डेव्हलप करायचा. ते काय म्हटले? न दिसणारी गोष्ट. न दिसणारी गोष्ट, ही न दिसणारी जी गोष्ट आहे तीच अस्तित्वात येण्यासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा असं आम्हाला सांगण्यात येत आहे आणि तेच आम्ही पाहत आहोत. या ठिकाणी FAITH याचा हिब्रू शब्द आहे. हिब्रू शब्द इमोना. हिब्रू मध्ये त्याला विश्वासाला इमोना आणि ग्रीक मध्ये पिस्टिओ किंवा पेस्टी काय म्हटलेलं आहे? त्याचा अर्थ असा आहे, इमोना याचा अर्थ ॲश्युरन्स किंवा फिडिलिटी, बिलीफ, विश्वास. ॲश्युरन्स म्हणजे खात्री. मी तुला 500 रुपये देतो याची खात्री. जेव्हा ती नोट आमच्या हातामध्ये येते तेव्हा आम्ही विश्वास ठेवतो. ॲश्युरन्स, येस, याचं जे मूल्य आहे हे 500 रुपयाचं आहे, ते आमच्या हातात येतं तेव्हा आम्ही विश्वास ठेवतो. कारण आमच्या सबकॉन्शियस माइंडला ती सवय झालेली आहे की दिसलेली गोष्ट जी आहे ती जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्ही विश्वास ठेवतो. पण वचन सांगतं जे दिसत नाही ते जर तुम्ही पाहायला लागला ते अस्तित्वात येतं. आणि आत्ताच आम्ही त्या व्याख्येतही वाचलं, देवाने पण जे अस्तित्वात नव्हतं ते शब्दाच्या द्वारे बोलून अस्तित्वात आणलं. तेच कार्य तुम्हाला आणि मला करायचंय. या ठिकाणी मुलगी मेलेली आहे, ती सांगेल, म्हणून तिथले लोक येशूचा उपहास करत होते. याला कळत नाही का मेलेलं काय आणि जिवंत काय? मला तुम्ही सांगताय, ज्याने मानवाला निर्माण केलं, ज्याने आकाश निर्माण केलं, ज्याने पृथ्वी निर्माण केले, ज्याने प्राण निर्माण केला, ज्याने माणसाला घडवलं, त्याला तुम्ही सांगताय. आज तोच विश्वास, त्याच ईश्वरचा विश्वास आमच्याकडे आहे की नाही हे आज आम्हाला तपासायचं. आणि नसेल तर आमच्या विश्वासात कशी वाढ होईल यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वात महत्वाचा इमोना म्हणजे ॲश्युरन्स, फिडिलिटी म्हणजे निष्ठा. आपण पाहिलं खात्री, निष्ठावंत लोक जर तुमच्या आत्मामध्ये असतील तर अशा लोकांना जास्त काळ ठेवलं जातं, त्यांची पदोन्नती केली जाते. हे मला तुम्हाला सांगायचं. आता फेथ या शब्दाविषयी मला तुम्हाला सांगायचं. FAITH जनरली तुम्हाला सर्वांना याचं माहिती असतं, पण मी असं म्हणतोय F स्टँड फॉर फॉलो द वर्ड ऑफ जीसस. फेथ जो आहे, फेथ या ठिकाणी म्हणजे येशू ख्रिस्ताचं वचन जे आहे ते पाळा किंवा त्याच्याप्रमाणे तुम्ही करा असं ते पहिलं अक्षर सांगतात. दुसरं ए फॉर अलाउ जीसस टू युअर हार्ट. तुमच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताला येण्याची परवानगी द्या. आज तेच होत नाहीये. सर्व करतो पण येशू ख्रिस्ताला हृदयाच्या बाहेर ठेव. आय स्टँड फॉर इन्स्टॉल द वर्ड ऑफ जीसस इन युअर हार्ट. येशूचं वचन तुमच्या हृदयामध्ये इन्स्टॉल करा, घ्या, ऍप्लिकेशन करा, लागूकरण करा. इन्स्टॉल करा म्हणजे तुम्ही हे शब्द ऐकायला येतात. फ्रीज आला, इन्स्टॉलेशन कसं करणार? टीव्ही वाला आला, तो इन्स्टॉलेशन कसं करणार? म्हणजे तो तुम्हाला येऊन सांगतो हे बटन दाबल्याने असं असं होतं, हे असं दाबल्याने अमकं होतं, आणि मग तुम्ही त्याप्रमाणे करता. अगदी तसंच आहे आमच्या अंतःकरणामध्ये येशूचं वचन. कोणतं बटन कसं दाबायचं हेच आम्हाला समजत नाही. याला म्हटलेले आय इन्स्टॉल. टी स्टँड्स फॉर
ट्रुथफुल लाईफ ॲज सेड इन बायबल. पवित्र शास्त्रामध्ये जे सत्य सांगण्यात आलेलं आहे ते सांगण्यात आलेले सत्य अंगीकारणं. आज आमचं आयुष्यक्रमण पहा, आम्ही कसे वर्तन करतो, आम्ही कसं वागतो, त्या सत्यावरती आमचा निर्णय आहेत का? जर त्या सत्यावरती आमचे निर्णय नसतील, आम्हाला कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. H stands for honesty at all times with all. म्हणजे प्रामाणिकपणा आमच्या सर्व आयुष्यक्रमणामध्ये दिसला पाहिजे. त्याचं एकंदर ढोबळ असं मी जस्ट हे तुमच्यासमोर मांडले. आता त्याचे जे ग्रीक आणि हिब्रू अर्थ आहेत ते अर्थ मला तुम्हाला सांगायचे. या ठिकाणी फेथ म्हणजे नेमकं काय, आणि तो फेथ शतपथीमध्ये मागच्या आठवड्यात तोच फेथ आज याईरामध्ये पाहिला. तो विदेशी होता, हा यहुदी होता. हा फरक आहे. मी तुम्हाला मागचा वेळ सांगितलं, येशू ख्रिस्त विदेशांसाठी नव्हे, यहुदी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी आला. पण पहिला चमत्कार शतपथीने याच्या आधी जे यहुदी लोक आहेत त्यांच्या आधी त्याला प्राप्त झाला. त्याचं कारण काय होतं? फेथ. फेथ कॅन चेंज एव्हरीथिंग. व्हॉट एव्हर, इवन गॉड हॅज अ लिमिट दॅट ऑल्सो क्रॉस द लिमिट. त्या ठिकाणी देवाची एक नियमावली होती. त्या ठिकाणी नियमावलीच्या विरुद्ध देव कोणतीच गोष्ट करत नव्हती. पण फेथ ज्यावेळेस स्टँड होतो, उभा राहतो, त्यावेळेस देव त्याच्या नियमावलीच्या पलीकडे जाऊन काम करतो. दॅट्स कॉल फेथ. ते त्या शतपथीने केलं आणि तोच विश्वास, त्या विश्वासाविषयी येशू म्हटला, एवढा विश्वास. त्यावेळेस मी तुम्हाला ते एक्सप्लेन केले होतं. ॲश्युरन्स कुठल्या कुठल्या गोष्टीविषयी, टू बी प्रेस्टुडेट, याचा अर्थ मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे पटवून देणे. दुसरं जे आहे प्लेस कॉन्फिडन्स इन, की अशी ती जागा ज्या जागेवरती पूर्ण कॉन्फिडन्स. प्लेस कॉन्फिडन्स इन म्हणजे त्याच्यामध्ये विश्वास, त्याच्यावर विश्वास. म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हटलेले साधा विश्वास ठेवा, सिंपल. द सबस्टन्स ऑर कॉन्स्टिट्यूशन ऑफ थिंग्स. आपण आताची व्याख्या वाचली दिसत नाही त्याच्याविषयीची आहे. तेच म्हणजे द सबस्टन्स वस्तू, द सबस्टन्स ऑर कॉन्सिक्वेन्स ऑफ थिंग्स होप फॉर, ज्याच्याविषयी मला खात्री आहे ते अस्तित्वात येणं, त्याच्याविषयी ते म्हणते. चौथं जे आहे ॲब्सोल्यूट डिपेंडन्स अपॉन अँड रिलायन्स इन द वर्ड ऑफ गॉड. को डिपेंडंट आहे. आई मुलगी, मुलगा बाप, किती डिपेंडंट असतात. कशावर ते डिपेंडंट? अल्कोहोल डिपेंडंट, सबस्टन्स डिपेंडन्स. जर ती एखादी वस्तू नाही मी घेतली, काही लोकांना पहा मिश्री नाही लावली तर ते अस्वस्थ होतात, त्यांना काम होत नाही. तंबाखू नाही खाल्ली तर ते अस्वस्थ होतात, ते बेचैन होतात. त्याला डिपेंडन्सी म्हटलेले. तुमच्या ज्या हार्मोन्स आहेत, तुमचे जे सेंट्रल नर्व सिस्टम्स आहेत, CNS, या नर्व सिस्टम्सला ते जे केमिकल्स आहेत, जेव्हा ते केमिकल जातं तेव्हा हैसं वाटतं, बरं वाटतं. त्याला डिपेंडन्सी येते. आणि हे डिपेंडन्सी हे वाईट गोष्टींमध्ये असलेली डिपेंडन्सी. पण फेथच्या बाबतीमध्ये ही चांगल्या अर्थाने घ्यावी अशा अर्थाने तो फेथ आहे. म्हणजे माझं जे डिपेंडन्स आहे पूर्णपणे येशू ख्रिस्तावर असावं, या अर्थाने. ॲब्सोल्यूट डिपेंडन्स अपॉन अँड रिलायन्स इन द वर्ड ऑफ गॉड. म्हणजे रिलायन्स म्हणजे लीन होणं किंवा टेकून राहणं. मी असा टेकून बसलो कशावरती? येशू ख्रिस्तावरती, येशूच्या वचनावरती. येशूने सांगितलेल्या हे जे पवित्र शास्त्रातलं हे जे वचन आहे, या वचनावर मी रिलाय झाले एकदम. कारण ते वचनच काम करणार आहे, यावरतीच आमचा विश्वास असतो. आणि हे असणं म्हणजे रिलाय. हा चौथा भाग आहे. पाचवं जे आपण पाहिलं होतं फुल्ली सरेंडर, येल्डनेस अँड ओबिडियन्स. फुल सरेंडर,
आम्हाला आमच्या स्वभावातले, आमच्या मानसिकतेमधले, आमच्या वैचारिक पातळीमधले ज्या ज्या गोष्टी दोष रूपाने आहेत ते काढण्यासाठी काही परिस्थिती आमच्या जीवनात असते, पण तरी देखील आम्ही ते सरेंडर, ते समर्पण करत नाही. असं का घडलं, तसं का घडलं? सरेंडर नाही केलेलं, समर्पण नाही केलेलं. तुम्ही जर सतत सतत तंबाखू खात बसता, तंबाखू लावत बसता, तर त्याची कॉन्सिक्वेन्सी आहेत ना. सरेंडर नाही केलेलं आहे, म्हणून त्याचे परिणाम तुमच्या जीवनामध्ये. हाच भाग आहे सरेंडर आणि ओबिडियन्स. देव जे सांगतो ते पाळणं पुढचं. हा जे आपण पाहिलं होतं, ट्रस्ट युजुअली अँड अनसर्वली इन द फेथफुलनेस ऑफ गॉड. ट्रस्ट ओनली, पूर्णतः ट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे माझी पूर्ण खात्री आहे, ज्याला ॲश्युरन्स हा शब्द, तिथं हा ट्रस्ट. ॲश्युरन्स आणि ट्रस्ट सिमिलर आहे. देवावर मी पूर्णपणे ट्रस्ट करणं गरजेचं आहे. या गोष्टी अजून या 6च्या 6 आणि आधी जो तुम्हाला FAITH यातल्या गोष्टी, या गोष्टी याईर म्हटलेल्या नामकामध्ये होत्या. आता आपण जाणार आहोत, तर मी जस्ट प्रस्तावना दिसली. आता आपण जाणार आहोत याईर नामक हा व्यक्ती. या सर्व गोष्टी असणं म्हणजे विश्वास. आता त्याने काय केलं? नंतर येशू माघारी आला. नंतर येशू माघारी आला. तो गेला तिथल्या लोकांनी स्वीकार न केल्यामुळे काय प्रॉब्लेम झाला होता? त्या ठिकाणी इब्रानमध्ये भूतांना घालवलं, ते त्यांना आवडलं नाही. ते काय म्हटले? तुम्ही इथून निघा. आज अनेक लोक त्याच्या काम करण्यासाठी, त्याच्या नोकरीसाठी येशूची सहभागिता घेत नाही. त्याच्या चर्चला जाणं, प्रार्थनेला जाणं, त्याला कृत्य नसतात. कित्येक लोक आमच्या गावाचा दर्जा 1 नंबरचा ठेवतात आणि देवाचा दर्जा 2 नंबरचा. हे घनशेखराच्या प्रदेशात जे पॉइंट तुम्हाला सांगितले त्यातल्या ह्या गोष्टींपैकी एक होता. आणि ही गोष्ट घनशेखराच्या देशामध्ये घडली होती. त्याने येशूला विनंती केली, तुम्ही या देशातून निघा. म्हणून तिथं असं म्हटलंय, नंतर येशू माघारे आला. कुठे आला? पर्णहोमला आला. त्याच्या स्वतःच्या हेडक्वार्टर घरी, जिथं जास्त काळ येशू ख्रिस्त येत होता, जात होता. त्या कपर्णहूम मध्ये लोक वाट पाहत होते. काय म्हटलेले? त्या कपर्णहूमला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. तिथं स्वागत केल्याने एवढा मोठा चमत्कार झाला. एका व्यक्तीमध्ये सैन्य, अंगामध्ये, संपूर्ण बॉडीमध्ये, त्याच्या सर्वस्वामध्ये सैन्य होतं. आणि एवढा मोठा चमत्कार घडलेला असताना सुद्धा घनशेखराच्या लोकांनी त्याला विनंती केली, तुम्ही इथून निघून जा. म्हणून येशू त्या घनशेखराच्या याच्यातून, गालिलातील हा प्रांत आहे, तिथून तो माघारी आला. आता तो कपर्णहूमात आला. कपर्णहूमात आल्यानंतर लोकसमुदायाने त्याचं स्वागत केलं. आज विश्वास येण्यासाठी येशू ख्रिस्ताचं स्वागत करणं करतो. स्वागत आज आमच्या दैहिक गोष्टींना, आमच्या हिक गोष्टींना, दैहिक पेक्षा ऐहिक हा शब्द प्रॉपर आहे, ऐहिक गोष्टींना आम्ही जास्त प्राधान्य देतो. याचा अर्थ तुम्ही त्याला प्राधान्य देऊ नये असं मला म्हणायचं नाही. मला हे म्हणायचं आहे, तुम्ही जास्त प्राधान्य, कॉन्फिडन्स इन, म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवणे किंवा विश्वास ठेवा, त्याच्यावरती अवलंबून राहणे, हा जो भाग आहे, या भागामध्ये हा सगळ्यात महत्वाची गोष्ट होते की आम्ही त्याला न स्वीकारल्यामुळे किंवा आमच्या ऐहिक गोष्टीला जास्त स्थान दिल्या कारणानं आमचा फेथ मधला जो एक अंश मग आम्ही त्या गोष्टीला प्राधान्य. बरेच लोकांचं मी पाहिलं, सगळ्या गोष्टींना तुम्ही कामाला वेळेवर जाल, माझ्या ठिकाणी तुमचे पैसे कट होतात, तुमचं स्वॅप इन टाइम मध्ये जर नाही गेलं तर फक्त चर्चला येण्यामध्ये, प्रार्थनेला येण्यामध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये, देवाच्या गोष्टींमध्ये, देवाच्या आवडीमध्ये तिथे वेळेवर यायला मागत नाही. जी गोष्ट इसावाने केली, थोड्याशा मुठभर वर्णासाठी त्याचं ज्येष्ठ दिलं. आज आमच्यातला जो दैहिक आदाम आहे, ऐहिक आदाम आहे, हा आदाम आम्हाला
क्रुसिफाईड करणं गरजेचं आहे. तेव्हा फेथ जो नवीन आदाम येशू ख्रिस्त तो त्यातला बाहेर. जुना आदामाला क्रुसिफाईड करणार आणि जो नवीन आदाम तो तेव्हा बाहेर येईल. हा तो फेथ बाहेर, विश्वास तेव्हा बाहेर येतो. पुढे त्याचं स्वागत केलं, ते त्याची वाट पाहत होते. त्या सर्वांमध्ये एक व्यक्ती या ठिकाणी दिसतो, याईर. का बरं तो आला होता? तिथं असं म्हटलेले, त्याची एकुलती एक मुलगी 12 वर्षाची मरणमुख झाली. त्याच्यापेक्षा दुःख होतं. सभास्थानाचा अधिकारी आहे हे. यहुदी लोकांचं सभास्थान होतं कफरनहूममध्ये. आणि या ठिकाणी 12 वर्ष मरणमुख झाली. एवढंच नव्हे, ती मेलीच होती, मेलेलीच आहे. पुढे जर आपण वाचलं होता निरोप आला, तुम्ही गोष्टींना त्रास देऊ नका. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं वय 12 वर्ष. अनेक काय माझ्या तो विश्वास नाही, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मेलेल्या स्वरूपात आहेत. आज येशू ख्रिस्त तेच म्हणतो, ते तुमचं मेलेलं पण जिवंत होणं गरजेचं आहे. फायनान्शियल कंडिशन घ्या, सामाजिक परिस्थिती घ्या, नाते संबंधांमधला प्रॉब्लेम घ्या. ते संबंध घरामध्ये एखादं तो इकडे, एखादं तो अनेक पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहेत. घराघरामध्ये अनेक गोष्टी आहेत, इजाज पण आहेत, डिसीज भरलेले आहेत. कारण आहे देवाची इच्छा आहे की या सर्वांनी आम्ही असावं, असं प्रभूची इच्छा नाहीये. आणि हीच गोष्ट याईराच्या घरामध्ये घडली होती. 12 वर्षाची मुलगी, एकुलती एक मुलगी मरणमुख झाली होती. पण येशू काय म्हणतो? विश्वास मात्र धर. या ठिकाणी काय म्हटले नाही, 50व वचन, भिवू नको, विश्वास मात्र धर. काय सांगत होता येशू ख्रिस्त या ठिकाणी? विश्वास धर म्हणजे व्हॉट डज इट मीन? त्याला तो काय सांगत होता? तो हे सांगत होता की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरला एक्सेप्ट करू नको. नॉट टू बी एक्सेप्ट व्हॉट एव्हर सर्कमस्टान्सेस इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती आहे, जे काही थिंग्स आहेत, जे मरणमुख आहे, जे असायला पाहिजे ते जर घडत नसेल तर येशू म्हणतो, डू नॉट एक्सेप्ट, बिलीव्ह नॉट ऑन दॅट थिंग्स. त्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. विश्वास ठेव, बिलीव्ह ऑन दॅट व्हॉट आय एम गोइंग टू डू. त्याच्यावरती तू विश्वास ठेव. डिपेंडंट ऑन मी, येशूवरती विश्वासू राहा. तो सांगत आहे. आजही आमच्या जीवनामध्ये हे घडलं जात नाही. आर्थिक परिस्थिती पहा. काल फार सुंदर देव माझ्याशी बोला. अनेक वेळा मी स्तोत्रसंहिता 23 वाचलेला. त्यातलं एक पहिलं जे वचन होतं, काय होतं? म्हणून तुम्ही जे बोलाल ते तुमच्या अस्तित्वात येणार आहे. आज आणि जे फायनान्शियली क्रायसिस मध्ये आहेत ना, त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा त्याच्यातून गेलेलो आहे. मी सुद्धा आताही त्याच्यामध्ये जरी आहे, परंतु तो विश्वास माझ्यामध्ये देवाने ठेवलेला आहे. काय दिलेला आहे? स्तोत्रसंहिता 23 त्याचं पहिलं वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. The Lord is my shepherd, I shall not want. मला कोणत्याच गोष्टीचं ऊन पडणार नाही. Declare, if you declare, the circumstances are going to be changed. आज हे जे डिक्लेरेशन आहे, हे तुमच्या भोवती असलेलं जे वलय ते तोडलं जातं. आज मला तुम्हाला हे सांगायचंय, जे फायनान्शियली क्रायसिस मध्ये डिक्लेअर द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन प्रोक्लेम करा. येशू माझा मेंढपाळ आहे, मला कोणत्याच गोष्टीची वाण पडणार नाही. जीसस इज माय शेफर्ड, आय शॅल नॉट वॉन्ट एनीथिंग, इवन वन पेनी ऑल्सो. डू यू हॅव द फेथ? हे जे वचन आहे हे असंच नाही. दिस हॅज अ पॉवर. क्लेम इट इज गोइंग टू बी डन. यू हिज नेम, त्याच्या नावाखातर, त्याच्या विश्वासाखातर तुमच्यासाठी ते घडून येईल. मेलेली मुलगी जिवंत झाली. तुमच्या आयुष्यातल्या अनेक मेलेल्या गोष्टी आहेत. कोणती मेलेली गोष्ट आहे? कोणत्या गोष्टींनी मी आज मृत असा आहे? राईट इट डाऊन. तुमच्या पेपरवरती लिहा. आज कामाचा प्रश्न आहे का मेलेल्या स्थितीत?
देव त्याला जिवंत करायला समर्थ आहे. घरातल्या प्रश्न आहे का, देव त्याला सुरळीत करायला समर्थ आहे. आज कोणती अशी समस्या आहे की जी मेलेली आहे, देव त्याला सुरळीत कर. येशू, माय जीसस इज गोइंग टू चेंज, गोइंग टू अलाइव इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये सांगणार आहे. 40 वर्ष इस्रायल लोकांनी काम केले, रानामध्ये होते, पायात जे जोडे झिजले नाहीत. पवित्र शास्त्रात त्याच्या पायातले जोडे झिजले नाहीत, त्यांचे वस्त्र झिजले नाहीत, ते कधी कामाला गेले नाहीत. गॉड प्रोव्हाइडेड ऑल ऑफ देम. हाऊ मेनी ऑफ देम? जर तुम्ही नीट अभ्यास केला, मोर दॅन 30 लाख पीपल, नॉट इवन वन. त्याच्यात असं लिहिलं नाही कुपोषणामुळे मेला, खायला मिळालं नाही म्हणून तो उपोषणात, त्याला खायला मिळालं नाही. अरण्यात देव भाकर देणारा देव आहे. आज कित्येक लोक भाकरीच्या मागे पळत आहेत आणि जी खरी भाकर आहे त्या भाकरीला लात मारत आहेत. आय एम गोइंग टू टेल यू, जीसस इज द लिव्हिंग ब्रेड. तो जिवंत येशू तुमच्या जीवनाच्या द्वारे अनेकांना जीवन देऊ इच्छितो. पण आज मीच मेलेल्या स्थितीमध्ये त्या याईराच्या मुलीसारखी मी लोकांना काय जीवन दिलं. जगात सगळं काही तुम्ही मिळवलं, पण जर तुमच्या आत्म्याचा नाश झाला, काय लाभ? आणि सर्वात इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे, ती गोष्ट याईराच्या जीवनामध्ये घडली. देव तुम्हाला असा मिरॅकल करू इच्छितो, तो न दिसणारा मिरॅकल तुमच्या आत्म्याला जिवंत करू इच्छितो. तिथं लिहिलेलं आहे, तिचा आत्मा परत आला. 55 वचन काय म्हटलेलं आहे? तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तात्काळ उठली. दिस इज पॉवर इन जीसस. मेलेले आत्मे जिवंत करण्याचे सामर्थ्य. अनेक लोकांचे आत्मे आज मेलेले, गोष्टींसाठी आत्मे मेलेले. पण मला तुम्हाला सांगू द्या, आज आमचा आत्मा पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त येशूमध्ये. तुमचा देह जिवंत होईल, तुमच्या सर्व गोष्टी देहाला लागणाऱ्या मिळतील, पण आत्म्याला जिवंत करणारी ताकद जगात, जगाच्या खाली, नरकात, स्वर्गात कुठेच नाही. ती फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताजवळ आहे. आज आत्म्याच्या गोष्टी आम्ही गमावू नये, हेच येशू ख्रिस्त सांगतो. त्यामुळे तुम्ही विश्वास, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्या ठिकाणावर लोक आले, काय आले? वस्तुस्थिती त्यांनी सांगितली, तुझी मुलगी मेली आहे, गुरुजींना त्रास देऊ नको. आज मला तुम्हाला हेच सांगायचं, जग आणि जगातल्या गोष्टी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतील, पण माझा येशू तुम्हाला सांगतो, बिलीव्ह, विश्वास मात्र धर. ही परिस्थिती, डू नॉट एक्सेप्ट व्हॉट आय एम गोइंग टू टेल, बिलीव्ह, होल्ड इट अँड डिपेंड ऑन दॅट. त्याच्यावरती तू उभा राहा. आज इथे आम्ही कमी पडतो, या ठिकाणी आम्ही कमी पडतो, म्हणून आम्ही आमच्यामध्ये तो विश्वासाच्या गोष्टी दिसत नाही. तो असा तसा विश्वास नाही, जगाने त्याला पाहिजे, तुम्ही त्याला पाहिजे. पण आज आम्ही तो कुठे येशू, कसा येशू, प्रभू येशूचं वचन हेच विश्वास तुमच्या जवळ असावा. आणि याच गोष्टी आज आमच्याकडे नसल्या कारणाने आज आम्हाला ज्या आयुष्यापर्यंत असायला पाहिजे
प्रत्येकाची वाढ आणि उन्नती हो. जे त्यांच्या विश्वासामध्ये कमी पडलेले आहेत तिथे त्यांची उन्नती घडव. तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. या वचनांच्या द्वारे, या अद्भुत अशा सुटकेच्या द्वारे आज तू आम्हाला आशीर्वादित केला. जे आर्थिक दृष्ट्या त्रस्त आहेत, आय प्रोक्लेम देर शॅल बी नो वॉन्ट इन देअर लाईफ राईट नाव. आय प्रोक्लेम, रिसीव्ह इट. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या अद्भुत अशा वचनाबद्दल, तुझ्या अद्भुत अशा सामर्थ्याबद्दल आज मी तुझी स्तुती करतो. या वचनांच्या द्वारे आज आम्हा सर्वांमध्ये तू नव चैतन्य, नवीन विश्वास तू भरलास. धन्यवाद माझ्या देवा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, आम्हाला काहीच न पडणार. वी डिक्लेअर प्रभू, ते आम्ही स्वीकारतो. आजपासून कोणी आम्ही आजारी पडणार नाही, कारण तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. सर्व मेलेल्या गोष्टी, यायराची मुलगी जिवंत झालेली आहे. आमच्या जीवनातल्या गोष्टी मेलेल्या जिवंत अशा आम्ही डिक्लेअर करतो येशूच्या नावात. आमचा विश्वास मेलेला जिवंत झाला. आमचं आळशीपण, आमचं जे मानसिक स्थिती मेलेली जिवंत झालेली आहे. प्रभू, आम्ही जसं तुला हवंय तसं जे स्टँडर्ड तू आमचं ठेवलेलं आहे ते स्टँडर्ड आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही स्वीकारतो. प्रभू, तुला धन्यवाद देत स्तुती करत येशू आमचा प्रभू याच्या नावात या प्रार्थना विनंत्या तुला सादर केल्या म्हणून आमेन.